राघोबा शैलेश कोटनाका टीमनं टॉस जिंकला. प्रथम डिसिजन घेतला की आम्ही करणार आहोत क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करत असताना ते मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते 7 राठी टीमला. तत्पूर्वी माजी सेक्रेटरी खंडेश्वर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. आणि तत्पूर्वी माझे सेक्रेटरी खंडेश्वर पाटील साहेबांचं इकडे शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. बोकरवाडा गावाचे आमचे उपाध्यक्ष जगदीशजी भोईर साहेबांना साहेब आलेले आहेत. मी त्यांना ग्राम सुधारणा मंडळ त्यांच्या इकडे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तर ते आघाडीला आलेले दोन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात की स्ट्रायकर एंडला बॅटर आहे करण आणि त्याच्या साथीला कल्पेश अशी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि आघाडीला आलेला आघाडीचा गोलंदाज पाहायला मिळतोय दीपेश नाईक. आता गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला समसमान शुभेच्छा देऊयात आणि गेम ऑन देखील आपण करणार आहोतच. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला मागील दिशेला. चेंडू सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत पाहायला मिळाला आणि चौकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल.
पुढचा बॉल, यावेळचा बॉल प्रचंड वेगानं आला. बॅटरला देखील चेंडू समजलाच नाही. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालाय. अर्थात डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉलचा पंचांच्या माध्यमातून इशारा असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल आला. तशा घडीला 4 धावा धाव फलकावरती बनलेला आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 वरती मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती काय घडलंय हे आता मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजाने देखील पुनरागमन केलंय. या बॉलवरती देखील त्याने टाकलेला आहे तो अर्थातच डॉट बॉल. यावेळचा बॉल आणखीन एक दर्जेदार बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि लागोपाठचा तिसरा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर दीपेश नाईक यांचं देखील पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालंय. टीम आपल्याला पाहायला मिळत आहे ते अर्थातच राघोबा शैलेश कोटनाक या टीमला तुम्ही पाहताय आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना यशदेव सातराटी या टीमला तुम्ही पाहताय. दोन्ही टीम दरम्यान एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. जो जिंकेल तो पुढे जाईल परंतु पराभूत होईल त्याला इथेच प्रवास थांबावा लागेल कारण की आपण खेळत आहात एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बोकरडाच्या क्रीडांगणावरती 4 दिवसांचा क्रिकेटचा रंगीबेरंगी सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यामधील आजचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जय मल्हार बोरी टीमचा दमदार खेळ राहिला आणि तो संघ या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये अर्थातच एक किमान बक्षीस पात्र झालेत. एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये ते आता गाजत वाजत घेऊन जातील. यावेळचा बॉल मोठा फटका क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु ते बनतील आता प्रेक्षक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे या बॉलवरती षटकार. फिल्डिंग करणारा संघ पण आता टीम मिटिंग घ्यायची नाही याच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय धावफलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत. त्या 10 गोलंदाजीसाठी दीपेश आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहे आणि यावर मधील आता पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा दीपेश नाईक येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल रिव्हर्स टोकडिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु या बॉलवरती पहा डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु या बॉलवरती एक सिंगल धाव. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावा बनलेल्या आहेत त्या 11. चला आपण सन्मान करत आहोत तो माजी सेक्रेटरी ग्राम सुधारणा मंडळ बोकडवडा खंडेश्वर पाटील यांचा आपण सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपण खंडेश्वर पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. खरं तर संतोषजी पाटील आमचे लाडके आयोजक आणि यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. खरं तर आलेल्या प्रत्येक माणसाचा मान सन्मान करणं ही आणि त्या उक्तीनुसार या ठिकाणी आपण सन्मान होताना पाहतोय. चला पहिलं षटक संपलंय. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सातराटी संघाने 11 धावा जमवल्यात. चला गोलन दरम्यान जगदीशजी भोईर उपाध्यक्ष यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय. मी जगदीशजी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपली उपस्थिती आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्यामुळे आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा 11 पाहायला मिळत आहेत. कल्पेश आणि करण ही जोडी या वेळेला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आता करण ठाकूर आहे आणि गोलंदाजीसाठी आकाश भुईर गोलंदाजीची कमांड सांभाळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील हा 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
खूप मोठी स्पर्धा, खरं तर आपल्या वडिलांच्या नावाची ही स्पर्धा संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. अगदी दुसरा दिवस, दुसरी रात्र आडव्या बॅटने मारायचा होता चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही आहे. चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नाही होते. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर नाणेफेकी हरल्यानंतर नशिबी फलंदाजी आली आहे, त्यामुळे एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा करावा लागणार आहे. खरं तर उरण तालुक्यातील आपण पाहिलं ना तर उरण शहरातील 2 मातबर संघांमध्ये ही कडवी झुंज पाहायला मिळेल. यावेळेला फटका चांगला आहे, फटका फसला बराच वेळ, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकानं हा झेल सोडला. एक छोटा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पाहायला मिळाला आणि त्यानं त्या ठिकाणी झेल सोडला. खरं तर खूप वेळ होता, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. चेंडूच्या खाली येण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु चेंडूपासून थोडासा दूर राहिला आणि त्यामुळे हा चेंडू हातातून सुटताना पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये हळूवार 1ने वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सातराडी संघ म्हटला तर कठीण काळात संघर्ष करून कसं जिंकायचं हे आमच्या सातराडी संघाला माहीत आहे आणि शेवटपर्यंत संघर्ष करणं ही आमच्या RS कोटनाका संघाची ओळख आहे. त्यामुळे नक्कीच एक बिग फाईट मॅच, बिग बॅटल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी पाहायला मिळेल. पॅडवरती आदळला आणि पंचांचं बोट आबाळाकडे. आंतरराष्ट्रीय नियमातील 36वा नियम LBW या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. झाला म्हणजे नक्कीच हा क्रमांक म्हटला तर भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीची तुम्हाला आठवण करून देतो आणि तो यावेळेला मैदानामध्ये दाखल झालाय. 14 क्रमांकाची जर्सी संजू सायमनची देखील आठवण करून देतो आणि ती जर्सी परिधान करून तो मैदानामध्ये आहे. यावेळेला पॅडवरती आदळलाय चेंडू. ओ हो हो, कमालीचा यष्ट्यांवरती थ्रो. त्यामुळे आनंद गुप्ता बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा धक्का. काढलेत आणि या ठिकाणी पहा, जवळपास असं वाटलं होतं सेफ झोन होता, धाव पूर्ण करेल आणि आनंद मात्र धावचीच्या माध्यमातून बाद झाला. किस्मत बहादुरों का साथ देती है. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मोठा हादरा बसलाय तो सातराडी संघाला. नवीन फलंदाज आदित्य मैदानात दाखल झाला. पावलामध्ये थोडासा बिघाड, त्यामुळे पंचांनी डेड बॉल मृत चेंडूची घोषणा केली आहे. खेळात नसलेला चेंडू. या ठिकाणी आपण या चौथ्या मॅचचा पूर्वार्ध एन्जॉय करतोय. पूर्वार्ध म्हणजे आमचे गुरुजी नेहमी सांगतात शांततेचा काळ असतो, शांत डोक्याने फलंदाजी करण्याचा क्षण.
यावेळेला लोअर फुल टॉस करून घेतलाय कल्पेशने. कल्पेश धावतोय परंतु सिंगल मिळेल. खरं तर अगदी सुंदर मैदान. सॉरी, कल्पेश आऊट झालाय. करण आहे यावेळेला, करण ठाकूर. खरं तर करण ठाकूर म्हटल्यानंतर आठवण आम्हाला मयूर इराणीची येते आणि त्यांचा सुपुत्र आहे. खरं तर एक काळ ज्यांनी गाजवला अशा मयूर इराणींचे सुपुत्र म्हणून करण ठाकूर यांची ओळख आहे. आणि यावेळेला सातार्डी संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बसून मारला फॉलिंग स्वीप. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. बेधुंद षटकार. चलो, दरम्यान दोन षटकाचा खेळ संपलाय. दोन गडी गमावलेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती आदित्यना अगदी आपल्या नावाची ओळख निर्माण करून दिली. खरं तर त्याच्याकडे पाहिलं ना सोला का डोला ना छत्ती की छाती, परंतु जिगरा टायगर आहे या खेळाडूचा. चलो, गोलंदाजामध्ये बदल झालाय. तेजस भोईर एक स्विंगचा बादशाह, एक चायनामन गोलंदाज म्हणून ओळख आहे. अगदी शेनवान प्रमाणे बिग स्पिन करण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. कारण की हा ज्या वेळेला गोलंदाजीसाठी येतो ना, फलंदाज आपले मानसिक संतुलन हरवून बसतात. आणि तो यावेळेला आला. समोर कल्पेश आहे. पाहूया खूप वर्षानंतर त्याची गोलंदाजी पुन्हा एकदा एन्जॉय करण्याचा क्षण आम्ही या ठिकाणी पाहतोय. चेंडू फ्लाईट दिला आणि यावेळेला फिरून मारला. आपण पाहतोय डीप मध्ये फाईन लेगला त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण लावण्यात आला. सिंगल मिळाली आहे. खरं तर हा गोलंदाज जसं गोलंदाजीसाठी येतो ना, अगदी संयम सुटतो, टेम्परामेंट सुटतो. आणि नक्कीच या गोलंदाजाला कसं मारायचं याचं षडयंत्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतं. याची गोलंदाजीच तशी आहे. हा देखील पहा बसून मारण्याचा प्रयत्न. कारण की जसं तेजस गोलंदाजीवरती येतो ना, तसं आम्ही नेहमी पाहिलंय की प्रत्येक फलंदाजाला मोठाच फटका खेळायचा आहे. आणि या ठिकाणी दोन यशस्वी चेंडू, दोन चेंडूवरती त्यांना एकच धाव दिली आहे. पुन्हा एकदा फिरून मारायचा होता. चेंडू पडल्यानंतर हातवर चेंडू वळवला. कारण की याचा पडलेला जमिनीवरचा चेंडू तुम्ही मारू शकत नाही. कारण की जेवढ्या उंचावरून तो चेंडू टाकतो ना, पडल्यानंतर तेवढाच हातभर वळवतो. ही कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. त्यामुळे हा चायनन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू संपलेत, एकच धाव दिली आहे. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय, परंतु त्याच फ्लाईट मध्ये बसून टाटा बाय बाय. चेंडूला पाठवलं सीमारेषा बाहेर. षटकार. प्रत्येक दिवशी दसरा दिवाळी नसते, एका दिवशी अमावस्येची काळी रात्र देखील येते. पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय. पाठीमागे मारायचा होता, यष्टीरक्षकांना हात घातला, त्यामुळे चेंडू वाढला. आणखी एक सिंगल या ठिकाणी मिळते. चला, तिसऱ्या पंचांनी चाचपणी करायची आहे. फलंदाज यष्ट्यांच्या मागे आला होता की काय याची पडताळणी केली जाईल. कारण की आपण पाहतो, जर फलंदाज यष्ट्यांच्या मागे मारताना आढळला तर तो चेंडू डेड केला जातो आणि त्याच्यावरती धावा मिळत नाहीत.
चल मारताना त्याचा पाय आतमध्ये आहे. चला यानंतर जी मॅच होणार आहे नवापाडा आणि बीसीसी भेंडकल ब संघाचा संघनायक चला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होईल. चला पण विनंती करूया नवापाडा. या वेळेला समोरच्या बाजूने दिलाय धक्का. चला टाळ्यांचा गजर, परंतु या ठिकाणी फलंदाज बाद असेल की षटकार असेल. चला तिसरे पंच चेक करतील की हा षटकार असेल की फलंदाज बाद असेल. चला तिसरे पंच पुन्हा एकदा जॉईंट होतील. चल लाईव्ह मध्ये काही दिसत नाहीये, त्यामुळे अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन, पाठीमागचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा जो निर्णय येईल तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. तर कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यावरती फोकस आला. चला पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. फलंदाज बाद असेल. चला कल्पेशला मैदान सोडावं. चला या ठिकाणी मात्र कल्पेश बाद होते. फटका त्यानं चांगला मारला होता, परंतु सीमारेषेजवळ अगदी क्लोज झेल त्या ठिकाणी टिपला गेला. पाठीमागे जे प्रेक्षक होती त्यांना देखील बाद दिलाय. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सातराडी संघाला आणखी एक मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आणखी एक गडी या ठिकाणी गमवत असताना आपण पाहू शकाल. चला पुढच्या मॅच साठी आपण इन्व्हाइट करतोय. चला नवापाडा संघाचा संघनायक आणि त्याच्या अगेन्स्ट भेंडकल गावातील बीसीसी भेंडकल ब. चला नवीन बॅटर धनेश मलगावकर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. साताराडी संघाचा अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाजामध्ये देखील या ठिकाणी बदल झाला. 27 धावा. नवीन बॉलर चला नवीन गोलंदाज आला या ठिकाणी. विनीत आलाय गोलंदाजीसाठी. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आलं, पंचांनी मात्र ते फेटाळून लावलं. खरं तर या मॅच मध्ये तुम्हाला धावा जमवायची असतील ना तर तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल. मोठे मोठे फटके. खरं तर आपण कडुलियन सोनारीची बॅटिंग पाहिली, आदेश कडूची बॉटिंग पाहिली, कारण की त्यांना पाहिलं तर त्याने सांगितलं मैदान थोडंसं मला लांब वाटलंय, त्यामुळे समोरच्या बाजूने जर मी हल्ले केले तर मात्र आउट होण्याची शक्यता होती. 27 धावा झाल्यात. 27. चला पंचांचा इशारा व्हाईट बॉल. त्यासाठी नक्कीच त्यानं मात्र इम्प्रोव्हायझेशन केलं पाठीमागीच्या बाजूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रेगला अगदी धणके दिले आणि सोनारी संघ विजेता झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी सातारा संघाला प्रथम फलंदाजी करायची. त्यांची गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्यांना बॅटिंगमध्ये धावा जमवाव्या लागतील. यावेळेला फटका चांगला खेळलाय. गरंगाळात चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय लॉंग ऑफ वरून. चेंडू त्यांना पकडलाय. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्येमध्ये हळूवार एकने वाढ. 28 धावा. 29 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. एक वाईड आलाय त्याच्यामुळे 29 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. धनेश मलगावकर आला.
हा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे साताराडी संघाचा आणि या ठिकाणी संघ अडचणीमध्ये आहे. कव्हरला खेळायचा होता चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही, त्यामुळे चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नाही होत्या. क्रिकेटचा नियम पाहायला मिळतोय, त्यामुळे डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. विनीत चांगली गोलंदाजी करतोय चौथ्या षटकासाठी याला. रिवा स्वीप दुधारी तलवार फुक्कड़ गेला वार लगा तो आबाद नहीं तो बर्बाद आपके हाथ में कटोरा ठनठन गोपाल. त्यामुळे नक्कीच हा फटका तुम्हाला धावा देऊ शकतो, हा तुम्हाला अगदी विजयापासून दूर देखील नेऊ शकतो आणि त्यामुळे आणखी एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. चौथ्या षटकासाठी आलेल्या विनीत कमालीची गोलंदाजी. लाईन चांगली, लेन चांगली, पिचिंग लाईन चांगली, इनपेक लाईन चांगली. यावेळेला खूप वेळ शांत ठेवू शकणार नाहीयेत. मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर धनेशने ठोकला लांब लचक गगनचुंबी षटकार. आपण विनंती करतोय की आपण मंचकावरती येऊन या मंचकाची शोभा वाढवायची आहे. चला 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. चला आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आपण इन्व्हाइट पुन्हा एकदा करतोय नवापाडा संघाचा संघनायक आणि त्याच्या अगेन्स्ट आपण बीसीसी भेंडकल ब संघाच्या संघनायकाला इन्व्हाइट करतोय. चला टॉस साठी आपण यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन, खूप मोठं नियोजन, खूप मोठं संयोजन. ही स्पर्धा हसत खेळत पुढे सरकतीये. चला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला चला तेजस भोईर पुन्हा एकदा आला आणि आता मात्र समोर धनेश आहे. खरं तर तेजस आला शेवटच्या षटकासाठी, कारण की तिसऱ्या षटकासाठी आलं तेव्हा देखील फलंदाजाचं अगदी कॉन्ट्रीब्युशन थोडंसं चांगलं राहिलं नाही, कारण की त्यांना एकाग्रता भंग केली होती बॅट्समनची. कारण की तेजस जसं गोलंदाजीसाठी येतो ना, तो क्षेत्ररक्षण देखील त्यानुसारच सजवताना पाहायला मिळतो. पाठीमागे मारायचा होता, यष्टीरक्षकाने चेंडू गादड केला. ही रणनीती पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, जास्तीत जास्त फ्लाईट देऊन हातभर चेंडू वळवण्याची कला या गोलंदाजाकडे अवगत आहे. रिव्हर्स मारायचा होता, हा देखील डॉट बॉल आला. खरं तर अगदी मनोवैज्ञानिक दबाव आणला या खेळाडूंना. कमालीची गोलंदाजी. चला नवापाडा संघाचा संघनायक बहुतेक जॉईंट झाले की काय. चला बीसीसी बेंडकल ब चला टॉस साठी जॉईंट होईल. चला दोन्ही संघनायक चला आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. ही इनिंग जवळपास संपाच्या बेतावरती आपल्याला पाहायला मिळतं. बीसीसी बेंडकल ब म्हणजे एक रॉकस्टार खेळाडू जुगल घरात आमच्याशी जोडला गेला. या ठिकाणी सिंगल मिळण्याची शक्यता आणि सिंगल मिळाली आहे. खरं तर या गोलंदाजाचा अंदाजच घेता आला नाहीये धनेश, कारण की वेगवान गोलंदाजाला समोरून तो हल्ला करू शकतो, परंतु हा चायनामन गोलंदाज कमालीची गोलंदाजी साकारतोय. शेवटचे अंतिम 3 बॉल बाकी आहेत. आदित्य आलाय, समोर आलाय, या ठिकाणी मिस टाइम झाला आणि आदित्यला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट नंबर 4 आदित्य झाला झेलबाद.
साखळी सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला बीसीसी बेंडकल ब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण नवापाडा संघ पाहतोय. चला टॉस होईल. चला टॉस जिंकला. चला जुगलने टॉस जिंकला. जुगलला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू पाहिजे. समोरचा संघ नवापाडा आहे, यांच्यासोबत यावर्षी तुमची लढत झालेली आहे का? झालेले आहे, एक ठिकाणी झालेलं आहे लढत. त्यांना हरवलं की तुम्ही हरलात? आम्ही जिंकलेलो होतो त्यांच्यासोबत. या त्यांना किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न तुमचा राहील? नक्कीच 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या वर्षी किती ट्रॉफ्या तुमच्याकडे आलेल्या आहेत? ट्रॉफ्या सांगितलं तर समोरचा संघ घाबरू नये, काही हरकत नाहीये. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि होते इनिंगला सुरुवात. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा आणखी एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. खरं तर असं वाटलं होतं एक मोठी लढत पाहायला मिळेल. उरण तालुक्यातील दोन संघांमध्ये ही झुंबट लागली होती, परंतु या ठिकाणी आमचा आर्यस कोटनाकर संघ थोडासा हवी होताना पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी झाली. खरं तर आपण पाहिल्यानंतर हा शेवटचा गोलंदाज त्यानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. चला बेंडकर संघानं टॉस जिंकलेला आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या काही चेंडूवरती एक दोन मोठे फटके आले ना. चला 37 धावांवरती ही पारी आता सीमित होईल की आणखी एखादा मोठा छक्का येईल? नवीन बॅटर आलाय मैदानात, ऋतुराज मैदानात आला. चला या इनिंग मधला बहुतेक शेवटचा बॉल आहे की काय? थोडासा पावलामध्ये बिघाड पाहायला मिळाला, त्यामुळे नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे गोलंदाजाला. पाठीमागे मारायचा होता आणि या ठिकाणी चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या निर्धाव चेंडूना 5 षटकाची झाली सांगता लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. कमी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही, त्यामुळे एक चांगली गोलंदाजी सातराडी संघाला या ठिकाणी साकारावी लागणार आहे. आणि या धावा डिपेंड होतील की धावा सहजरित्या पार होतील हे सांगण्यासाठी आपण समालोचनामध्ये करूया बदल. या महाराष्ट्रातील हास्य सम्राट दशरथजी पाटील साहेब आज जॉईंट आहेत आणि ते या पुढच्या 5 षटकांचं समालोचन आपल्या गोड वाणीतून करतील. यस, धन्यवाद हितेश म्हात्रे फ्रॉम दसकारगाव. अतिशय दमदार समालोचन सूत्रसंचलन. तर जिंकण्यासाठी पाहिजे सातराटे आणि आर्यस कोटनाका. 38 धावांची गरज. आज 51ही क्रॉस नाही. 45. नाही, अजून एक मॅच बाकी आहे ना. ते आहेत ना, ते भेंडकल आहेत ना, ते आहेत ना. नवापाडा आहेत, भेंडकल आहेत, जुगल आहे, गुगल आहे. बस सर्च करा बस. खरं तर साहेब आपण सांगू इच्छितो सगळ्या संघांना की या मॅचेस मध्ये जो सर्वाधिक धावा जमवणारा त्याला बाय मिळणार आहे. आणि आपण आता पाहिलं ना तर 4 सामन्यामध्ये सोनारी संघ लीडवरती आहे, ज्यांनी 45 धावा जमवल्या होत्या. जर या शेवटच्या मॅच मध्ये 46-47 धावा झाल्या तर नक्कीच त्या संघाला बाय मिळेल. ही देखील सूचना आपण तुम्हाला देऊया. यस, सूर्या शेठ. चला सलामीची ओपनिंग पेर बाबा. काय त्या गाडबीड सापडेल खोबऱ्याच्या वाट्याला लावून जा बाबा, प्लीज लवकरच जा बाबा. खोबऱ्याच्या वाट्यांचा फायदा आहे ना. मॅच संपली काय मला मटणामध्ये टाकायला बाबा. सामान पण सुरक्षित का हो हितेश भाई. संध्याकाळ रात्रभर एक वेळ गाड तुटल पण खोबरा तुटणार नाही. मल्टीपर्पज आहे खोबरा, आयुर्वेदिक आहे. चला पहिली सलामीची दोन्ही मैदानामध्ये तैनार. आर्यस कोटनाका जिंकण्यासाठी फक्त 38 धावांची अतिशय कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर. अतिशय दमदार आयोजन. आज सगळे जिकडं तिकडं बघा, सगळं टेबल मासूम बघा. आता हे बेसचे ते तडपती नेली तिकडे प्यायला बसायला. काय बोलणार आता. अच्छा यस. तर राकेश पाटील
खराच बाबाला सध्या जाम डिमांड आहे. चला पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. 38 धावांची गरज जिंकण्यासाठी आर.एस. कोटनाका त्यांच्या विरोधात 7 राटी. उरण तालुक्यामध्ये पंचक्रोशीतील 2 मातब्बर अव्वल संघ. अरे बा काय करताय ते, इच्छा नाही. तेजस आणि वीरू पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वाधाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. सूर्याभाई आमचे कुठे आहे? सूर्याभाई साखरपट्टीला कुठेतरी गेले होते करंजाला. चला पहिला गोलंदाज पहिलं षटक प्रगतीपथात 7 राटी धनेश. जिकडे तिकडे मद्याचे ग्लास. तिकडं समोर आहे, इकडं इकडं पण आहे, पाठीमागे आहेत. त्यांना काय मॅच चक्र्यावाल्यांतर त्यांना काय देणं घेणं नाही मॅचशी. चला फिल्डिंग लावून घ्या आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होईल तो बीसीसी भेंडकल ब आणि जुगल आणि नवापाडा करंजामधला नवापाडा करंजाचा नवापाडा. विंदणे नवापाडा तिकडं आमच्या तिकडं पण आहेत. डोंबिवलीमध्ये काय नवापाडा, एक चायनामध्ये आहे, अलिबागला आहे. काय झालं रे? नाही नाही कमी पडत असले सोपे पण 2-3 घेऊन जा तिकडे बसा आरामशीर. आले झोपा तिथं रात्रभर तिथं, सकाळी उठवतो मग. बरोबर की नाही? चला पहिला चेंडू धनेश. ओहो येस पहिला चेंडू आउटसाइड जस्ट भन्नाट मारा, जबरदस्त मारा. ब्लॉक पीस ऑफ बॉलिंग, डॉट बॉल डॉट डिलिव्हरी आउटसाइड द स्टंप मिस्टर धनेश. अतिशय दमदार आयोजन. वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी स्वर्गस्थ मधुकर बुधाजी पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे दमदार आयोजन. आजची दुसरी नाईट, सेकंड नाईट. हो हो यस पुन्हा एकदा दमदार गोलंदाजी. आणि नंतर शेवटच्या दिवशी मात्र 1 तारखेला बकोडा प्रीमियर लीग 8 संघांचा समावेश असेल. नाईट सगळं रात्रभर ना जेवण बिवण फुल डे नाईट. डे नाईट नाही नाईटच ना, डे नाईट आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्पर्धा आहे. हो हो येस अगेन दॅट शुड बी ग्लोरियस बॉलिंग. उजव्या स्थितीच्या बाहेरून गेलाय. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेचूट मारा. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या फक्त एनिमेन 0वर. बघूया 7 राटी पुन्हा एकदा. कमी धावा असताना, इन्व्हेस्टमेंट कमी असताना गोलंदाजी कशी तारावी याचं धनेश. राईट आर्म हो देविकेर पुन्हा एकदा खुला टाकलाय. चेंडू पुन्हा हलक्यानं पुश केलाय. मिळेल फक्त 1 धाव. खातं उघडतंय. संघाची धावसंख्या 4 चेंडूनंतर फक्त एनिमेन 1 धाव. टार्गेट तुम्हाला 38 चेस करायचं आहे. 7-5-35 म्हणजे जवळ 7.760. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर मिस्टर धनेश. ओहो यस पुन्हा एकदा सुपर बॉलिंग, जबरदस्त कमबॅक. मीटरभर घुमलाय चेंडू. बघूया हवेमध्ये स्विंग झालाय आणि फलंदाज कुठलाही काही करू शकला नाही. काही ऑप्शन नव्हता, पर्याय नव्हता. पुन्हा एकदा घ्यायचं गेले यष्टीरक्षक. डॉट बॉल. संघाची धावसंख्या फक्त एनिमेन 1 धाव. अतिशय खराब
सुरुवात संत सुरुवात सावध सुरुवात. 38 धावांची गरज असताना हा पुन्हा त्या चेंडू गेला वाईट आउटसाईड द स्टंप. एक धाव मळे संघाची धावसंख्या झाली 2 वर. पहिली वाईट पहिली अवांतर. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे ना. येस पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक पहिलं फिनिश. पहिल्या षटकात धावा दिल्या फक्त एनिमीन 2 धावा चांगदार गोलंदाजी. भन्नाट मारा केला. टार्गेट फक्त 38 असताना आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही 36 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ 9-36 9 धावांचं इक्वेशन समीकरण 4 षटकामध्ये कुठायचे आहे. नवापाडा त्यांच्या विरोधात टॉस जिंकले म्हणते बेंडकल संघाने. पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग. 5 षटकांचा सामना असेल आणि ज्याला बाय मिळेल तो टॉपर असेल. ज्यांची धावसंख्या जास्त असेल मग 45 धावांचं अव्वल धावसंख्या आहे सोनारीवाल्यांची. सोनारी ना कडू 11. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर 7 राठी संघाचा आणखीन एक मिडियम पेसर आनंद गुप्ता. मिस्टर आनंद गुप्ता. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ घेता तुम्ही अपेक्षेपेक्षा. हो यस पुन्हा एकदा क्लास फटका. जबरदस्त टायमिंग आणि मिळते 4 धावा. दमदार नेत्र दीपक टायमिंग. बॅट्समन तेजस याचा हा अफलातून ट्रिमेंडस स्ट्रोक. लावण्य सुंदर गोंडस फटका. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या रुदिंग देईल. टोटल स्कोर झाला 6 वर. पहिला दमदार चौकार. मॅग्निफिशियंट स्ट्रोक्स. बिनबाद 600 दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात. 38 धावांची फक्त गरज आहे. जास्त टार्गेट नाही आहे. जर सेन्सिबल क्रिकेट खेळलात डोक्यावर बर्फ ठेवून तर नक्कीच या धावा चेस होतील. आनंद गुप्ता. ओहो दॅट्स नॉट अ क्रिकेट. आउटसाइड द आश्रम 11 दिना खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. अफलातून डिलिव्हरी चांगला फंड चेंडू. अतिशय दमदार आयोजन. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद. प्रेक्षक लाईव्ह यांचे हे अतिशय चांगलं दर्जेदार प्रेक्षेपण. क्वालिटी आणि क्लिअरिटी आमचे कैलाश मात्रे आणि त्यांची टीम. आमचे रौनक असेल सोहेल नाईक असेल आणि कॅमेरामन अश्विन याने नुकतेच आमदार चषक ही मंदाताई मात्रेंची 4 लाख रकमेची असलेली बक्षीसं एक जबरदस्त स्पर्धा कव्हर केली होती. आणि हा यस वाईटचा इशारा. थोडासा स्वैर मारा दिशाहीन मारा. तकलादू मारा बेगडी मारा सवंग मारा. एक धाव मळे संघाची धावसंख्या झाली 7 वर. बिनबाद 7 7 फनान. 38 धावांची गरज. आर.एस. कोटनाका त्यांचा हा एक बलाढ्य संघ आहे ज्यांचं मैदान मात्र एकदम जबरदस्त आहे. हक्काचं मैदान. आणि हा या स्लॉप केला चेंडू हवेमध्ये असेल आणि हा 3 तिघे धाव होते. 3 तिघाडा काम बिघाडा. एक लॉक बघूया आणि कॅचेस विनिंग द मॅच. एक तर तुमची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. खरं म्हणजे हा कॅच कॅरी व्हायला पाहिजे होता. जर झेल घेतला असता कदाचित त्याचा इम्पॅक्ट परिणाम वेगळा दिसला असता. बघूया त्याचा उपद्रव किती होतंय. 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 9 वर. 8 वर एकच खाली. ओनली 1 रन्स विल बी गेटिंग. टोटल स्कोर इज मुव्हिंग 8. हे बघा हे ताडपत्री बघा मस्त आनंद लुटतायत. फक्त मुतून कमाई झालं ताडपत्रीवर. तर आम्हाला प्रॉब्लेम व्हायचा. आणि हा यस पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूचा ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. पुन्हा एकदा एक धाव. संघाची धावसंख्या 9 वर. 9 रन्स.
पहिल्या षटकात 2 धावा, दुसरं षटक प्रगतीपदावर 38चं टार्गेट असताना पुन्हा एकदा बऱ्यापैकी म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोलायमान सामना. हो यस, पुन्हा एकदा स्थिर करण्याचा प्रयत्न. चांगला टाइमिंग आहे. पुन्हा एकदा एक धाव संघाची धावसंख्या झाली 10 वर 10 रन. अजूनही बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर. 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. हो यस, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आउटसाइड द स्टंप आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. धावा झाल्या फक्त इनमेन. 10 धावांनी जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. म्हणजे 9 त्रिक 27 म्हणजे 9.33 असं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. अतिशय दमदार स्पर्धा. बोकडोरा म्हटलं की क्रिकेटची पंढरी. खरं म्हणजे यांचं हक्काचं मैदान तिकडं होतं, पण तिथं आता सगळे मँग्रोव्ज. तिथं माझ्या वाटायचे हायवे लगत होतं. सगळं बार बीर सगळे जवळ होते. एक ओव्हर टाकायची आणि एक पॅक मारायला जायचा. म्हणजे सगळ्या गोष्टी जवळ पाहिजे हो. आणि उरण तालुक्यामध्ये सर्वात लोकप्रिय रत्नेश्वरी आईची यात्रा असते. पंचक्रोशीतली म्हणजे 10 आणि 11. चला बॉलिंग मार्क तयार म्हणते धनेश ना. धनेश ज्यांनी पहिल्या षटकात फक्त इनमे 2 धावा दिल्या होत्या. काय दमदार गोलंदाजी केली होती. आणि प्रतिस्पर्धी संघाला 7 राठी आणि आर्यस कोटनाका या 2 बलाढ्य टीम. अव्वल संघ आमने सामने. धनेश पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर निघालाय. ज्याने पहिल्या षटकात दमदार गोलंदाजी. या षटकामध्ये कसब करामत लालित्य कसा दाखवत आहे. बॉलिंग मार्कवर तयार. आज माझ्या समवेत असतील शंतनू चव्हाण यांचा अतिशय रायझिंग स्टार. त्याच्यानंतर हितेश म्हात्रे फ्रॉम जसकर गाव. त्याला राजेंद्र घरत असतील. जयेश पाटील फ्रॉम केगाव. आणि आणखीन एक अंपायर आहेत रोहन पाटील फ्रॉम बोकळीराज, म्हणजे लोकल आहेत. ओहो येस, आउटसाइड द लेग स्टिक. पुन्हा एकदा पंधांदा वाईटचा इशारा. स्वैर मारा देशाईन मारा. एक धाव मिळेल संघाची धावसंख्या रुद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 11 रन्स. बिनबाद 11 म्हणते. हा दुसरा वाईट. दुसरे अवांतर. तिसरा वाईट. 11 मध्ये 3 वाईट म्हणजे 3 चेंडू त्यांना असेच गेल्या. 3 धावा मिळाल्या. आणि हा येस पुण्याचा ऑनसाइड चांगला पडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगले फिल्डिंग. सीमा रेषेलगत एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झाली 14 वर 12 वर 12 रन्स. धनेश त्यांचा हा हुकमी एक्का. भन्नाड गोलंदाजीसाठी सुप्रसिद्ध असलेला 7 राठी संघाचा राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा चंद्रा मिड विकेटला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. हो या चांगला थ्रो. अचूक फेक आणि मोठे फलंदाज. बॉल मॅडम गॅदर करता आले नाही. बघूया. खरं म्हणजे थ्रो चांगला केला होता. गॅदर केला असता नक्कीच फलंदाज बाद झाला असता. जरी फंबलिंग झाला होता दुसऱ्या धावेसाठी बराच पाठीमागे होता. गॅदर करता आलेला नाही. अन्यथा फलंदाज बाद झाला असता. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या झाली 14 वर 1-4. 1 वर 4. 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. काय माहित सगळीकडे त्याला मैफिल भरल्यात. हो यस, पुन्हा हेलिकॉप्टर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. 3 गोल ऑनसाइडला. लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. संघाची धावसंख्या 15 रन्स. पहिल्या षटकात 2 धावा. दुसऱ्या षटकात 8 धावांनंतर तिसरं षटक प्रगतीपदावर. अतिशय चांगले क्रिकेट. आमचे डिजा ऑपरेटर सौरव
कारण काही हाताच्या बोटावर मोजणे आहेत की रिजर्व ऑपरेटर आहेत. एक मेडी आहे, शँडी आहे आणि तिकडचा कर्जतचा रॉनी रिजे आहे. चला राईट आर्म राऊंड द व्हीकेंड मिस्टर धनेश. ओहो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चेंडू डॉट गेलाय. जबरदस्त मारा. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन गॅदर केले यष्टीरक्षक. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 14 वर. याच्यानंतर मात्र 7 राठी संघानं कमालीची गोलंदाजी 15 धावा आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून जवळ 23. ओहो या स्विच केला आणि हा चौकार. जबरदस्त टायमिंग. स्विच केल्या बघूया. युजफुल स्ट्रोक्स प्लेड बाय आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 19 रन्स आणि बॉल बाकी आहे तब्बल. लास्ट डिलिव्हरी इन दी थर्ड ओव्हर. धनेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. नंतर मात्र स्विच केला. धावा 19. जिंकण्यासाठी पाहिजे अजूनही अर्धा टप्पा क्रॉस केला. अर्धा टप्पा बाकी आहे. तर मजल करीत राहिला शेवटचा बॉल. नाही 13 बॉल राहतील ना. अच्छा 17 लागले. आणि हा येस फक्त मिळेल 1 धाव आणि षटक क्रमांक 3 फिनिश. संघाची धावसंख्या 20 आणि उर्वरित 12 मध्ये 18 म्हणजे जिंकण्यासाठी बरोबर 9 धावांचं टार्गेट. इक्वेशन रोमांचक नाट्यमय थ्रिलिंग मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स. अटीतटीचा उत्कंठावर्धक सामना. 2 बलाढ्य टीम. इकडे 7 राठी त्यांच्या विरोधात 2 हात करतोय आर्यस कोटनाका. राघोबा देव हे त्यांचं शाश्वत जागृत देवस्थान. दमदार सॉन्ग बघा. नुकतंच व्हॉट्सअपवर ज्याचं आडनाव खरंच आहे त्याचं लग्न जमत नाही. डोकं चोळतंय. चला 12 बॉल 18 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 18 रन्स. याच्यानंतर सामना होईल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. शेवटची लढत. शेवटचा कलगीतुरा. अच्छा अच्छा लग्नाची साईट तुम्ही करता जायता कशा माराल तिकडे गाव. ऑनलाईन फिनलाईन चॅटिंग बिटिंग हे सगळं बोगस आहे. बोलच नाही. 4था गोलंदाज. 12 कुठं आहे बाई. इकडे कुणाल. आणि हा पहिला चेंडू गेला दिशाहीन. स्वैर मारा. सोमार यांना तकने एक माव मिळेल. राहिले 12 बॉल. जिंकण्यासाठी पाहिजे 17 धावांची गरज. असे जर तुम्ही वाईट गोलंदाजी केली नक्कीच. कुणाल बॉलिंग मार्कवर या षटक क्रमांक 14 प्रगती पदावर. 7 राठी त्यांच्या विरोधात. आर्यस कोटनाका ही बलाढ्य टीम. संतोष शेठ पाटील या स्पर्धेचे दमदार आयोजक. बरोबर ना. ओ हो चाबूक शॉट. समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग बेबंद फटका. आदिवासी फटका. माथाडी फटका. वडारी फटका. शेरन नाव देका न ताव देका. पुन्हा एकदा समीकरण अजूनही सोपं करून ठेवलं आहे. कोट नाक्याच्या फलंदाजांनी 27 धावा. बघा पहिल्या जोडीचा धुमाकूल. हैदोस
थैमान तांडव. तेजस इज ऑन फायर. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. उत्तुंग फटका. वाट बघितली आणि वाट लावली. अकुट्टाबेद हाफ ट्रॅकर केलं आक्रमण. कारण अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असेल. जबरदस्त टायमिंग. कुणाल टू तेजस. राईट आर्म द विकेट. ओ वाईड यॉर्कर. पुन्हा एकदा म्हणते चौकार की छे. आणखीन एक डबल सिक्सर. सलग दुसरा षटकार. आता कारण क्रॅश पॅड लावायला पाहिजे होती नाही का. धावा झाल्या 33. राहिल्या फक्त इन मी 5 धावांची गरज. आणि अतिशय सोपा आव्हान. जबरदस्त कमबॅक. पहिल्या जोडीनं अतिशय सुसाट फलंदाजी. बघा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. पहिल्यांदा डिफेन्सिव्ह, पहिल्यांदा बचाव, नंतर मात्र आक्रमण. हा दुहेरी मार्गाचा अवलंब केला. डबल रोल प्लेड बाय बोथ दी ओपनिंग पेअर्स. बॉलिंग मार्क होता यार कुणाल. राईट आर्म हो दे विकेट. तयार खेळेल तेजस. या सामन्याचा हिरो. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. अतिशय दमदार फलंदाजी. आणि हा येस वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. राहिल्या फक्त एनिमीन 4 धावांची गरज. रिक्वायर्ड 4 रन्स. दरम्यान सन्माननीय निलेशजी पाटील, राजेंद्र पाटील, राजूदादा आणि तसेच मनीष पाटील यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आणि त्याचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळाला. वेलकम, सहर्ष असं स्वागत आम्ही त्यांचं करतोय. चला सामना जवळ म्हणते फिनिश केला. बघूया एक पाहिजे का. अच्छा अजून एका धावेची कशी अरे. धावा 37. 37. स्कोर इज लेवल. आणि झाले धावा रे मगाशी. एक वाईट गेला होता येस. आणि सामना जिंकलाय तर सामन्याचा हिरो ठरलाय अर्थात नो डाऊट. तेजस या तुम्ही प्लीज स्टेजवर. आणि चला शेवटचा सामना. दोन्ही संघाचे फिल्डिंग लावून घ्या. आणि पुढचा आवाज असेल आमचा रायझिंग स्टार वंडर बॉय शंतनू चव्हाण. 29 धावा आणि 3 विकेट अशी दमदार फलंदाजी गोलंदाजी. ऑल आर पॉवरफुल. या सामन्याचा हिरो ठरला तेजस. होईल का. चला या आर्यस कोटनाका संघाचा अतिशय उत्तुंग दमदार प्रदर्शन केलं. आणि त्या सामन्याचा हिरो आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतील आमचे हितेश भाई. चला आपण मान्यवरांना विनंती करूया मॅन ऑफ द मॅचचं